मित्रांनो, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबतची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं 7 मार्च 2025 रोजी जी आर काढलेला आहे, अर्थात निर्णय घेतलेला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तोच जी आर काय आहे तो समजावून घेणार आहोत. तर बघूया तो जी आर नक्की काय आहे तो. gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण माहिती घेऊया. तर हा जी आर आहे महसूल व वन विभागाचा 7/3/2025 चा. तर नक्की हा जी आर काय आहे तो बघूया आपण. आता प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे. राज्यातील अवैध गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शासन स्तरावर व क्षेत्रीय स्तरावर तक्रारी निवेदनं प्राप्त होत आहेत. अशा तक्रारींचे निवारण व त्यांची शहानिशा करण्याच्या अनुषंगाने चौकशी करणे आवश्यक आहे. अशा प्राप्त तक्रारी निवेदनांवर कारवाई करण्याबाबतची निश्चित अशी कालमर्यादा घालणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत प्राप्त तक्रारी आणि निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबतची कालमर्यादा निश्चित करून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत शासन परिपत्रकान्वये क्षेत्रीय यंत्रणास सूचना देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत, ज्या काही गौण खनिज अवैध जे खनिज उत्खनन असतं याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक तक्रारी करत असतात. परंतु त्यांना काही मर्यादा नसते, कालमर्यादा काही नसते की त्यांना काही उत्तर मिळत नाही त्या ठराविक वेळेमध्ये. त्यासाठी शासनाने हा काय निर्णय काढलेला आहे तर बघूया हा निर्णय काय आहे तो. सामान्य नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून अवैध व गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत प्राप्त तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने खालील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. या सूचना कोणाला देण्यात आलेल्या आहेत तर संबंधित जे काही क्षेत्रीय कार्यालय आहेत किंवा अधिकारी, म्हणजे तिथं मंडळ अधिकारी असोत, तलाठी असोत किंवा वरचे अधिकारी कोणी असोत. तर बघूया काय आहे तो. पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी की सामान्य नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधीकडून क्षेत्रीय अधिकारी कार्यालयास अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक या विषयाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी निवेदने तसेच शासन स्तरावर क्षेत्रीय यंत्रणेकडे वर्ग करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या तक्रारी निवेदने त्यांच्या अनुषंगाने क्षेत्रीय यंत्रणेकडून तक्रारी निवेदनामधील मुद्द्यांच्या अनुषंगाने निवेदन प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे संबंधित यंत्रणेकडे ज्यावेळेस निवेदन किंवा तक्रारी अर्ज प्राप्त होईल त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष 7 दिवसाच्या आत प्रत्यक्ष पाहणी करायची आहे आणि चौकशी करून कार्यवाही करायची आहे. दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर तक्रारीच्या चौकशीमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक आढळून आल्यास पुढील 15 दिवसात संबंधित विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 47(7), 47(8) अन्वये तसेच गौण खनिज उत्खनन नियम अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकरणांनी दंडात्मक कार्यवाही करावी. म्हणजे तक्रारीमध्ये त्यांना काही तथ्य आढळून आल्यास पुढील 15 दिवसाच्या आत सक्षम अधिकाऱ्यांनी ही दंडात्मक कारवाई करायची आहे. अशा दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी तर अशा प्रकारच्या तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती संबंधित तक्रारदार निवेदनधारकास लेखी कळविण्यात यावी. हे बघा, हे महत्वाचं आहे की अशा प्रकारची जेव्हा तक्रार किंवा एखादी तक्रार केली जाते त्यावेळी संबंधित तक्रारदार किंवा निवेदक जो आहे त्यांना आपण काय कार्यवाही केली हे लेखी द्यायचं आहे संबंधित अधिकाऱ्याला. आणि चौथा फार महत्वाचा मुद्दा आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्यात यावी. म्हणजे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे यांच्याकडून जर एखादी तक्रार प्राप्त झाली तर त्यांना माहिती देणं हे संबंधित अधिकाऱ्याला बंधनकारक असणार आहे. आणि
पाचवं महत्वाचं असं आहे की उपरोक्त प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कालावधीमध्ये तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात न आल्यास व संबंधित तक्रारदार निवेदनधारकाला विहित कालावधीत न कळविल्यास संबंधित सक्षम अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येऊन विभागीय चौकशी करण्यात येईल. म्हणजेच संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी जर का विहित जी कालावधी दिलेला आहे म्हणजे काय कार्यवाही विहित कालावधी दिलेला आहे यामध्ये 7 दिवसामध्ये त्याला तक्रार 7 दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्याला प्रत्यक्ष पाहणी करायची आहे आणि 15 दिवसामध्ये संबंधित जो काही तक्रार आलेली आहे त्याच्यावर कार्यवाही करायची आहे. आणि आपण काय कार्यवाही केली हे संबंधित जो कोण तक्रारदार आहे किंवा निवेदनधारकाला आहे त्याला लेखी द्यायची आहे. आणि असं न केल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर विभागीय चौकशी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हा फार महत्वाचा जिल्हा असणार आहे. हा जी आर तुम्हाला हवा असल्यास खाली डिस्क्रिप्शन मध्ये हा जी आर टाकत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.